अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवलेलं कोकणी स्टाईल चिकन रस्सा ही रेसिपी बघून तुम्हाला कोकणातली आठवण तर नक्कीच येणार आहे. नमस्कार, आलिशान स्वाद अँड व्लॉगमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. परफेक्ट प्रमाण आणि परफेक्ट चव जी आहे ती तुम्हाला या रेसिपीला बघायला भेटणार आहे. तर चॅनल जे आहे ते लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हा तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करू शकता. आणि चव जी अशी आहे ती तुम्ही विसरणारच नाही. आजची रेसिपी आपली आहे कोकणी स्टाईल चिकन रस्सा. बघूया आपण ही टेस्टी रेसिपी कशी बनवली आहे ती. सर्वात आधी आपल्याला इथे एक मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी मी इथे 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. आणि नंतर कोथिंबीर जी आहे ती तुम्हाला देठासोबतच घालायची आहे. देठासोबत घातल्यावर कोथिंबीरचा छान फ्लेवर येतो आपल्या चिकनमध्ये. तर आता कोथिंबीर घातल्यानंतर पाणी न टाकता तुम्हाला हे वाटण जे आहे ते असंच मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं वाटण जे आहे ते तुम्हाला रेडी करायचं आहे. तर आपलं वाटण जे आहे ते रेडी झालेलं आहे. तर आता आपण वळूया पुढच्या प्रोसेसकडे. तर इथे तव्यावरती एक मोठा कांदा जो आहे तो मी असे मोठे काप करून घेतलेला आहे. तर तेल न टाकता तुम्हाला कांदा जो आहे तो असाच तव्यावरती पहिलं भाजून घ्यायचा आहे. आणि कांदा जो आहे तो थोडासा गुलाबीसर झाल्याच्या नंतर त्यामध्ये 2 चमचे अख्खे धने जे आहेत ते मी इथे घातलेले आहेत. तर धनेमुळे छान फ्लेवर येतो. आणि त्यानंतर आपल्याला कांदा आणि धने जे आहेत ते नीट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. 1 मिनटं परतल्यानंतर त्यावरती थोडंसं 1 चम्मच तेल टाकायचं आहे तुम्हाला. आणि कांदा जो आहे तो आपला छान गुलाबीसर होईपर्यंत अशा प्रकारचा कांदा जो आहे तो तुमचा लाल झाला पाहिजे. तर कांदा जो आहे तो लाल झाल्याच्या नंतर तुम्हाला गॅस बंद करून कांदा जो आहे हे मिश्रण जे आहे ते थंड करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर आता हे मिश्रण जे आहे ते आपलं थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया. चिकन जे आहे ते आपल्याला आता मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी चिकन घेतलेलं आहे. हे विथ बोन आहे चिकन. तर त्यामध्ये मी अद्रक, मिरची आणि लसूण आणि कोथिंबीरचं आपण जे वाटण वाटलं होतं ते 2 चमचे इथे टाकायचं आहे. आणि त्यानंतर हळद आणि मीठ टाकायचं आहे. मीठ चवीनुसार टाकायचं आहे. हळद छोटी 1 चमचा टाकायचा आहे. 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मालवणी मसाला जो आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. तुम्ही रेडीमेड मालवणी मसालासुद्धा घेऊ शकता. आणि 1 चम्मच इथे मी लाल कश्मीरी पावडर जी आहे ती इथे टाकलेली आहे. त्यानंतर 2 चम्मच मोठे दही टाकलेलं आहे. तर 2 मोठे चम्मच दही टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण जे आहे ते हातानेच तुम्हाला पूर्णपणे मिक्स करायचं आहे. तर हा जो मसाला जो आहे तो आपल्याला चिकनला चांगला लागला पाहिजे. तर हातानेच तुम्हाला हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपला हा मसाला जो आहे चिकनचं मॅरिनेशन जे आहे ते आपण इथे रेडी केलेलं आहे. तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. खूपच अप्रतिम ही रेसिपी आहे. बनवायला थोडासा वेळ जास्त लागतो पण लास्टला जी चव तुम्हाला भेटेल ती खूपच अप्रतिम आहे. तर आता चिकनचं मॅरिनेट जे आहे ते आपलं रेडी झालेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला नारळ जे आहे ते खोवून ॲड करायचं आहे मॅरिनेशनमध्ये. तर त्यासाठी तुमच्याकडे असं नारळ खवायचं यंत्र असेल तर ते तुम्ही वापरू शकता. नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये नारळाचे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता. आणि जर नारळही नसेल तुमच्याकडे तर तुमच्याकडे जर सुकं खोबरं असेल तर जेव्हा तुम्ही कांदा जे आहे ते तव्यावरती परतता तर त्याचवेळी तुम्हाला खोबरं जे आहे ते कांद्यासोबतच परतून घ्यायचं आहे. आणि यात तुमच्याकडे जर नारळ असेल तर तुम्हाला अशा प्रकारे नारळ जे आहे ते खोवून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे असं यंत्र असेल तर आपलं नारळ जे आहे ते आता पूर्णपणे खोवून झालेलं आहे. आता हे नारळ जे आहे ते तुम्हाला 2 मूठभर नारळ जे आहे ते आपल्याला मॅरिनेशनमध्ये ॲड करायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता मी किचन काउंटरवरती हे खोवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही खालतीसुद्धा बसून नारळ जे आहे ते खोवू शकता. तर 2 मूठ नारळ जे आहे ते तुम्हाला यामध्ये मॅरिनेटमध्ये चिकनच्या टाकायचं आहे. आणि नारळ नसेल तर सुकं खोबरं तुम्हाला कसं वापरायचं आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे.
आता मॅरिनेशनमध्ये आपल्याला हे नारळ जे आहे ते छान मिक्स करायचं आहे चिकनच्या. खूप छान टेस्ट लागते या नारळाची. जर तुमच्याकडे ताजं नारळ असेल तर अशाच प्रकारे तुम्हाला हे करून टाकायचं आहे. तर आपलं मॅरिनेशन जे आहे ते चिकनचं ते रेडी झालेलं आहे. आता झाकण ठेवून तुम्हाला हे मॅरिनेशन जे आहे ते कमीत कमी अर्धा तासपर्यंत ठेवून द्यायचं आहे. आणि जोपर्यंत आपलं चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण जे कांदा जो भाजून घेतला होता तो आता थंड झालेला आहे, तो आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. तर कांदा जो आहे तो तुम्हाला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी जे आहे ते तुम्हाला यात टाकायचं आहे. कमीत कमी पाण्याचा वापर जो आहे तो तुम्हाला इथे करायचा आहे. तर इथे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. तर आपल्याला हे मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक अशी याची पेस्ट करायची आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारची पेस्ट जी आहे ती तुमची रेडी झाली पाहिजे. एकदम बारीक पेस्ट जी आहे ती अशा प्रकारे रेडी झाली पाहिजे. तर आता आपले कांद्याची पेस्ट आणि मॅरिनेशन सगळं रेडी आहे. आता आपल्याला चिकन बनवायची तयारी करायचं आहे. तर आता इथे मी मोठी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 2 ते 3 मोठे चम्मच तेल टाकलेलं आहे. तेल तापल्याच्या नंतर तुम्हाला कांदा जो आहे तो एक मोठा कांदा जो आहे तो मी बारीक चिरून घेतलेला आहे तो तुम्हाला यात घालून घ्यायचा आहे. कांदा जो आहे तो तुम्हाला छान परतून घ्यायचा आहे. तर 1 मिनटं कांदा जे आहे ते तुम्हाला मीडियम गॅसवरती छान परतून घ्यायचा आहे. आणि कांदा जो आहे तो तुम्हाला छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे. तर मी इथे तुम्हाला दाखवत आहे की कांदा जो आहे तो अशा प्रकारचा गोल्डन ब्राऊन झाला पाहिजेत. आणि त्यानंतर अद्रक मिरची लसूण कोथिंबीरची जी पेस्ट आपण वाटली होती सुरुवातीला ती पेस्ट जी आहे ती इथे घालून घ्यायची आहे. तर आता ही पेस्ट जी आहे ती कांद्याची आपल्याला परतून घ्यायची आहे. तर 1 ते 2 मिनटं कांदा आणि अद्रक मिरची लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आपण जी टाकली होती ती छान परतून घ्यायची आहे. आणि त्यानंतर कांद्याची पेस्ट जी आपण इथे वाटली होती कांदा आणि धने भाजलेले ते इथे यात घालून घ्यायची आहे. छानपैकी मिक्स करायचं आहे आणि 1 ते 2 मिनटं ही पेस्ट जी आहे ते तुम्हाला छान परतून घ्यायची आहे. तर 1 ते 2 मिनटं झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. 1 चम्मच लाल तिखट ॲड केलेलं आहे. 1 छोटा चम्मच हळद ॲड केलेली आहे. आणि मीठ जे आहे ते आपण मॅरिनेशनमध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे चिकनच्या. त्यामुळे या मसाल्याला जेवढं मीठ लागेल तेवढंच मीठ तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण. पूर्णपणे मिश्रण जे आहे ते मिक्स झालं पाहिजे. तुम्हाला मसाला जो आहे तो आपला इथे रेडी करतो आहे आपण. आणि त्यानंतर एक वाफ काढून घ्यायची आहे. 1 मिनटं आपल्याला मीडियम गॅसवरती वाफ काढून घ्यायची आहे. आणि मसाला आपला जो आहे तो करपू नये त्यामुळे मी थोडंसं पाणी इथे ॲड केलेलं आहे. तर पाणी टाकल्यावर आपला मसाला जे आहे ते आपल्याला छान तेल सुटेल आपल्या मसाल्याला. आणि त्यानंतर मसाला जो आहे तो तेल सुटल्याच्या नंतर छान प्रकारे शिजून आपला जाईल. तर मसाला जो आहे तो शिजल्यानंतर तुम्हाला इथे चिकन जे आहे ते आपण मॅरिनेट केलेलं आहे ते इथे यात घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपला मसाला जो आहे तो छान तेल सुटलेला आहे. तर आता आपल्याला यात चिकन जे आहे ते घालून घ्यायचं आहे. तर चिकन जे आहे ते मी यात घातलेलं आहे. आणि आपल्याला मसाल्यासोबत हे चिकनचं मॅरिनेशन जे आहे ते छान प्रकारे परतून घ्यायचं आहे. 2 मिनटापर्यंत तुम्हाला हे कंटिन्यू चिकन जे आहे ते तुम्हाला छान मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला जो आहे तो चिकनला आतपर्यंत चांगला लागला पाहिजे. तर 2 मिनटं तुम्हाला स्लो गॅसवरती तुम्हाला हे मसाला जो आहे तो चिकनसोबत छान प्रकारे परतून घ्यायचा आहे. अजिबात पाणी वगैरे काहीच नाही टाकायचं आहे तुम्हाला. आणि झाकण ठेवून तुम्हाला 1 ते 2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. तर चिकनला पाणी जे आहे ते ऑलरेडी सुटतं. तर त्यामुळे पाणी जे आहे ते सुरुवातीला तुम्हाला अजिबात टाकायचं नाही आहे. तर चिकनला छान पाणी सुटलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता मसाल्यामध्ये मी पाणी अजिबात टाकलं नव्हतं. तर चिकनला जे आहे ते पाणी सुटलेलं आहे. आणि आता चिकन जे आहे ते आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपलं चिकन जे आहे ते इथे मसाल्यासोबत छान परतून झालेलं आहे. आता तुम्हाला यात पाणी टाकायचं आहे. तर पाणी जे आहे पाण्याचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला तुमच्या ग्रेव्ही अनुसार तुम्हाला इथे पाणी जे आहे ते घालून घ्यायचं आहे.
तर इथे मी 1.5 मोठे ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. तर आपलं चिकन जे आहे ते आता आपल्याला इथे 100% शिजवून घ्यायचं आहे. तर पाणी टाकून आपल्याला हे थोडंसं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर 5 ते 10 मिनटं आपल्याला चिकन जे आहे ते झाकून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं चिकन रस्सा जो आहे तो रेडी झालेला आहे. तर खूप छान वास असा तुमच्या पूर्ण सुगंध जो आहे तो किचनमध्ये दरवळेल. तर ही रेसिपी जी आहे ती आपली तयार झालेली आहे. तुम्ही इथे चिकनचे पीस जे आहे ते काढून बघू शकता की तुमचं चिकन जे आहे ते शिजलं आहे की नाही. तर चिकन जे आहे ते इझिली कट होत आहे. तर आपलं चिकन जे आहे ते छान प्रकारे शिजलेलं आहे. तर आता इथे आपल्याला पाणी वगैरे ॲड नाही करायचं आहे. चिकन जे आहे ते आपलं पूर्णपणे शिजून झालेलं आहे. तर आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. तर तुम्हाला अजून थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही पाणी वाढवू शकता. ग्रेव्ही जास्त नको असेल तर तुम्ही मीडियम गॅसवरती अजून थोडंसं शिजवू शकता. तर आपला चिकन रस्सा जो आहे कोकणी स्टाईल चिकन रस्सा जे आहे ते रेडी झालेला आहे. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपली कोकणी स्टाईल पारंपरिक पद्धतीचा चिकन रस्सा जे आहे ते रेडी झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त का स्वस्त.